तुम्ही माझ्या पांडुरंगावर विश्वास ठेवा. उद्यापर्यंत अमृता नक्की घरी असेल. जसा आपला जीव अमृतताईंमध्ये अडकलाय तसाच त्याचा पैशांमध्ये अडकलाय. जितकी धडपड आपण अमृतताईंना सोडवण्यासाठी करतोय तितकीच धडपड तो पैसे मिळवण्यासाठी करणार. सगळी तयारी झालेली असली की नाही तर एक जाणकार माणूस सोबत असावा. म्हणजे मी तुमच्या सोबत येणार आहे. मुराद कसा आहे? मी आता घरातून निघते. वामनदादा आधीच पुढे जाऊन थांबलेत गाडी घेऊन. मी ऑलरेडी घोडबंदर चेकनाकापाशी येऊन थांबलेलो आहे. तुमची गाडी इथून पास झाली की मी तुम्हाला फॉलो करेन. हाच रस्ता इथून पुढे चेन्याला जातो. मी बाईकवर तुमच्या पाठीमागेच असेन. मागे वळून बघायची गरज नाहीये. मी तुम्हाला फॉलो करत राहीनच. चालेल मग. आता फोन ठेवू? गाडीमध्ये बसल्यावर परत फोन करते. नाही, म्हणजे आवश्यकता असेल तरच फोन करा. अन्यथा आपला प्लॅन ठरलेला आहेच आहे. त्याचप्रमाणे आपण पुढच्या हालचाली करूया. ओके? ठीक आहे, ठेवते. हां. काही हवंय का तुम्हाला? नाही, मी तुझ्याबरोबर देवळात येतो. बघू तिथे तरी माझ्या प्रश्नांना उत्तरं मिळतात का? का? म्हणजे देवळात कशासाठी? का तुझ्या देवाकडे मी काही मागितलेलं तुला चालत नाही का? नाही, तसं नाही. पण तुम्ही घरी राहून विश्रांती घ्या ना. विश्रांती घ्यायला कसं सांगू शकतेस तुम्हाला? निदान देवळात माझ्या मुलीसाठी प्रार्थना तरी करू शकतोच ना मी. साहेब, गृहमंत्र्यांचा फोन येणार आहे. तुम्ही थांबलात तर बरं होईल. त्याला मोबाईलवर करायला सांगा. मी जानकी बरोबर देवळात चाललोय. हो, पण साहेब तुम्ही बाहेर गेलात आणि नेमका त्याच वेळेला किडनॅपरचा फोन आला तर? कारण तो लँडलाईनवर फोन करतो ना. हे माझ्या लक्षातच नाही आलं. ठीक आहे, माझं इथे थांबणं जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे जानकी तूच जा आणि माग तुझ्या देवाकडे माझ्यासाठी, अमृतासाठी, या घरासाठी. मी इथेच थांबतो. येते मी. जानकी, अगं किती वेळ? ही वेळ आहे आवरत बसण्याची. अहो, मी निघाले तेव्हा हे आले समोर. म्हणत होते माझ्या बरोबर देवळात यायचंय म्हणून. हट्ट करत होते. तेवढ्यात बरं वाकणीस काका तिकडे आले आणि ते म्हणाले गृहमंत्र्यांचा फोन येणार आहे म्हणून मला निघता तरी आलं. हे एक बरं झालं. इने उशीर झालाय आणि एवढी मोठी रक्कम आपण बरोबर घेऊन चाललोय की चला. परशुदादा नाही का आले? नमस्कार वहिनी. तुमचा भाऊजी तुमच्या सेवेत हजर आहे. तुम्ही बसा पुढे निवांत. मी माग आडवा. मग काय झालं वहिनी? नाही, तुमचा चेहरा पुढे असला की नाही तरी कपाळावरच्या आट्या पार मागपर्यंत दिसतात. हे सगळं बोलण्याची ही वेळ आहे का? राहिलं बामण्या, चल गाडी चालव. मार स्टार्टर मार. चालवतो. अरे मार की रे. साहेब, काय झालं?
अरे का रे असा अस्वस्थ झालायस? काय सांगू आता मी? इथिओपियात दुष्काळ पडलाय म्हणून मी अस्वस्थ नाही झालो ना. घरातली परिस्थिती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तरी तेच तेच प्रश्न मला सारखे का विचारताय तुम्ही? अरे काय झालंय ते सगळं आम्हालाही माहिती आहे, पण त्याच्यासाठी काहीतरी निर्णय घ्यायला हवा ना. अशा फेऱ्या मारून थोडाच प्रश्न सुटणार आहे. आतेबाई, जो निर्णय घ्यायचा आहे तो मी घेतलाय, पण त्याच्याशी संपर्क व्हायला हवा ना. 36 तास झाले अजून त्याचा फोन नाही आला. काय समजायचं मी? अरे देवावर विश्वास ठेव बाळा, सगळं काही ठीक होईल. या पोकळ शब्दांनी माझं सांत्वन होऊ शकत नाही आतेबाई. अमृता कुठे आहे? मला अमृता हवी आहे. वाकनीस, मगाशी तुम्ही मला म्हणाला होतात गृहमंत्र्यांचा फोन येणार होता. काय झालं? अजून का नाही आला फोन? येईल साहेब, फोन येईल. म्हणजे यायला पाहिजे होता एव्हाना, नाहीतर मी फोन करू का त्यांना? आत्ताच्या आत्ता फोन करा त्यांना. आत्ताच्या आत्ता फोन करा. मी बोलतो त्यांच्याशी. हो. हॅलो. जानकी वहिनी, त्या वामनरावांना गाडी रस्त्याच्या कडेला घ्यायला सांगा. लावली गाडी. आता आता तुमच्या गाडीच्या मागे एक माणूस बसलाय ना, त्याला उतरवा खाली. काय म्हणतो तो? मला गाडीतून उतरायला सांगितलंय. काय असं कसं म्हणू शकतो तो हरामखोर? मला नाही माहिती त्याला कसं कळलं ते. तुम्हाला उतरायला सांगितलंय. त्यातच असणार. हॅलो. हा, आता ते बोचक जर गाडीतून बाहेर फेकून दिला असेल तर त्या वामनरावांना म्हणावं गाडी आता पुढं हाका. अरे हरामखोरा, तुझ्या अहो, काय करताय तुम्ही? हॅलो हॅलो. हे असं डोकं भडकून घ्यायची ही वेळ आहे का? ओ वहिनी, तुम्ही लय भोळ्या. तुम्हाला माहित नाही अजून ही माणसं कशी असतात ते. मला आता फक्त एवढंच कळतंय की आता सगळ्यात जास्त महत्वाचं अमृताला परत आणणं. परशु, मला वाटतं जानकी बरोबर बोलते. ज्या अर्थी त्याला कळलंय की तू या गाडीत आहेस, त्या अर्थी त्याचं आपल्यावरती लक्ष आहे. तेव्हा प्लीज प्लीज आता तू खाली उतर आणि काळजी करू नकोस. मी आहे जानकी बरोबर. मी काय म्हणतो आता प्लीज उतर. उतर तर बाबा. हात करू नकोस प्लीज. तुमच्या भल्यासाठी थांबलोय तर तुम्हाला मी काय म्हणतो, मला राहू दे. बस. मला राहू दे आतमध्ये. इंडिया थांब, तुला दाखवतो आता. परशु शेठ, आता गेम तुमच्या हातातून निसटलाय. आता बसा हात हलवत. माईला तुझ्या इंडिया, माझ्या बरोबर गेम करतो का रे कुत्र्या? दाखवतो तुला मी किती पिसाळलेला कुत्रा आहे ते. नाही लागत ना फोन गृहमंत्र्यांना, किंवा त्यांचाही येत नाहीये. याचा अर्थ मला कळत नाही असं वाटतं का तुम्हाला वाकणीस? गृहमंत्र्यांचा फोन येणारच नव्हता. खोटं बोललात तुम्ही माझ्याशी. आता हे सगळं प्रकरण काय आहे ते चटाचटा सांगा मला. चला साहेब, मी सांगतो तुम्हाला, तुम्ही शांतपणे बसून ऐकून घ्या. माझ्या घरात मी कुठे बसायचं, कसं बसायचं हे सुद्धा आता तुम्ही सांगणार का मला? तसं नाही साहेब, तुमची तब्येत बरी नव्हती, तुम्हाला जाण्या येण्याची दगदग होऊ नये म्हणूनच मी खोटं बोललो.
वाकणीस, तुम्ही अजूनही माझ्याशी काहीतरी खोटं बोलताय. एक लक्षात ठेवा वाकणीस, तुमच्या डोक्यावरती किती केस आहेत हे सुद्धा मी इथून सांगू शकतो. त्यामुळे खरं खरं काय घडलंय ते सांगून टाका. साहेब, तुम्ही जरा शांत व्हा. मी सांगतो तुम्हाला. मी कसं ऐकायचं ते नका सांगू मला. म्हणजे जानकी सकाळी कुठल्याही देवळात गेली नाही तर. बरोबर? माझ्या अपरोक्ष या घरात काहीतरी कट शिजतो एवढं नक्की. आता काय चाललंय तुम्हा सगळ्यांचं ते चटा चटा सांगा वाकणेस. काय झालं? गाडी का थांबवली? जानकी, समथिंग इज रॉंग. काहीतरी काळं बेर आहे. काय म्हणायचंय तुम्हाला? या आत्ताच्या फोन बद्दल. त्या माणसाला कसं कळलं की परशू आपल्या बरोबर आहे? आपण कोणाला सांगितलं नव्हतं. घरातनं निघताना सगळी काळजी घेतली होती. मग कसं कळलं? मला पण तोच प्रश्न पडलाय. पण आता त्याही पेक्षा महत्वाच्या बाकीच्या गोष्टी आहेत. एक काम कर, तू परत घरी जा. मी एकटाच जाईल. तू परत घरी जा. नाही वामन दादा, तुम्ही नका काळजी करू. आपल्याला काय करायचंय? त्याला फक्त पैशाची बॅग द्यायची आहे आणि अमृताला परत घेऊन यायचंय. त्याला फक्त पैशांचीच घेणं देणं आहे ना. आपण जाऊयात आणि तसंच करूया. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. चला. घेऊन जाल का तिकडे? हा? हॅलो, वाघवेळ पोलीस स्टेशन. ACP मोरजकर हियर. ऑपरेशन सुरू झालेलं आहे, तेव्हा अलर्ट रहा. एनी प्रॉब्लेम? एव्हरीथिंग इज रेडी? देन ओके. माझ्या पुढच्या सिग्नलची वाट बघा. हॅलो, हा, कुठं पोहोचला? आम्ही कुठे आलो? चेण्याजवळ आलोय म्हणून सांग. चेन्याजवळ आलो. काय करायचं? हा, तिथून जरा पुढं आला ना की काजूपाडा म्हणून एक पाटी लागल. काजूपाडा म्हणून पाठी दिसते. हा, हा, मग त्या काजूपाड्याच्या जवळ यायचं, तिथं गाडी थांबवायची. तिथून एक पायवाटी सारखा असेल, त्या आत जंगलात जातं. तिथं तुम्ही एकट्याने पैशाची बॅग घेऊन त्या पायवाटेनं सरळ आत यायचं. तुम्ही एकट्याने, कळलं का जानकी वहिनी? आणि त्या वामनरावांना सांगा गाडीजवळच थांबायला. काय? अहो पण मी आवाज बाकी सगळं नंतर. काय झालं? त्या पाठीच्या इकडून जंगलामध्ये मला एकटीला पैशांची बॅग घेऊन यायला सांगितलं. व्हॉट? एकटीला? आता बाई, ह्या काय तमाशा चालवलाय? यापूर्वी या घरात अशा चुका झाल्या नाही तसं नाही, पण मी कानाडोळा केला त्याकडे. पण आज जे तुम्ही केलंयत त्यामध्ये आणि आधीच्या प्रसंगांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. कारण यामध्ये माझ्या अमृताच्या जीवाशी तुम्ही खेळताय हे विसरू नका. काय बोलू मी तुला आतेबाई? काय बोलू? तुला असं म्हणायचं ना की मी नालायक आहे, निष्क्रिय आहे आणि तुम्ही सगळे कर्तबगार आहात. मान्य आहे, चला. पण तुम्ही हे का विसरताय की अमृता माझी मुलगी आहे, माझ्या पोटचा गोळा आहे. ती मी वाऱ्यावर सोडलेलं नाही तिला. वाकणीस तुम्ही आता वही पेन घेऊन जानकीच्या नाहीतर आतेबाईंच्या मागे मागे फिरत राहा.
त्या किचन मध्येच तुम्हाला जास्त इंटरेस्ट दिसतोय. किराणा मालाच्या याद्या बनवा तुम्ही. जानकी स्वतःला शाणी समजते आणि तिच्यामुळे अख्खं घर नादावलंय हे आत्ता मला कळलंय. अरे पण तूच वेळेवर निर्णय घेतला असतास तर ही वेळ आली असती का आमच्यावर? मी काय निर्णय घ्यायला हवा होता हे माझं मला कळतंय. एक गोष्ट लक्षात घे, निर्णय जानकीचा असू दे किंवा तुझा असू दे, अमृता घरात येणं ही गोष्ट महत्वाची आहे. अरे तू जरा समजून घे ना आम्हाला. काय समजून घ्या ते बाई, काय समजून घे. मला आता एकच समजलंय, तुम्हा सगळ्यांचे प्रयत्न चालले ते मला नालायक ठरवण्याचे. जानकी, मला अजूनही असं वाटतं की तू एकटीने जाऊ नयेस. मी येतो तुझ्या बरोबर. नको वामन दादा, त्यांनी सांगितलंय एकटीने ये म्हणून. उगीच नसता धोका नको पत्करायला आपण. असं तुला एकटीला पाठवून काय कमी धोका पत्करतोय का आपण? छे, तू हो ना पुढे, मी येईन मागणं हळूहळू. नाहीतरी त्याला पैशांशी घेणं देणं आहे ना. मग ते एकाने दिले काय, दोघांनी दिले काय, काय फरक पडतो? काय हट्ट करूत वामन दादा? आता सगळ्यात जास्त महत्वाचा अमृताचा जीव आहे. नका काळजी करू, मी तिला घेऊन परत येईन. सांभाळून. हं? थांबव.
मॅडम तुम्ही अजिबात काळजी करू नका, माझं लक्ष आहे तुमच्याकडे. तुम्ही निघा. हॅलो, हॅलो. मी पोचली आहे तिकडं. हा, सरळ पुढं चालत या. थोडी मोकळी जागा दिसेल तिथं.